न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. भाई आपके सॅम्पलिंग कर रहे हैं. नंदनी नदीच्या आसपास 100 फुटावरती कोणी उभे राहू शकत नाही एवढी दुर्गंधी झालेली आहे. तसेच आजूबाजूच्या सर्व परिसराला डास, मच्छर, रोगराईंनी पछाडले आहे. सॅम्पल घेऊन काहीच उपयोग नाही. उपाय होणे गरजेचे आहे. तिडके कॉलनी, गोविंदनगर, भाभानगर आदी परिसरातील नागरिक परेशान झाले आहेत. अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे. सर्वत्र आज जीवघेणा खेळ नाशिक महानगरपालिका तसेच जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी बंद केला पाहिजे. नागरिकांकडून या सगळ्या प्रकारचे टॅक्स घेतला जातो, मग त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार? तुम्ही नाही तर एसी कॅबिन मध्ये बसून निर्णय घेणार नाहीत, यासाठी रस्त्यावरच उतरावं लागेल. खत्री मॅडम सारखे नाही तर नागरिक रस्त्यावर उतरून आपला विरोध प्रदर्शन करू शकतात. तसेच टॅक्स नगरपालिकेचा असो, इन्कम टॅक्स असो, या सगळ्यांवरती बंदी घातली जाईल असा गर्भ इशाराही देण्यात आला आहे. प्रशासनावर आता तरी जागे व्हा. फक्त परसेवेतील व प्रतिनिधींचा अधिकार घेऊन नाशिककरांची लूटमार करू नका, हे थांबवा. अन्यथा प्रशासनाला जाब विचारला जाईल. रस्त्यावर फिरू सुद्धा दिले जाणार नाही असे राजकीय व सामाजिक संघटनेने इशारा दिलेला आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. संतोष देशमुख हत्या प्रकरणी संभाजी ब्रिगेडचे धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यावर मूत्रविसर्जन आंदोलन. संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने आयुर्वेदिक दवाखान्यासमोर सार्वजनिक शौचालय गणेशवाडी पंचवटी येथे धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्या फोटोवर प्रतिकात्मक मूत्रविसर्जन आंदोलन करण्यात आले. आंदोलनाप्रसंगी शौचालय व मूत्रालयामध्ये धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांचे पोस्टर्स लावून मूत्रालयात ये जा करणाऱ्या लोकांनी मूत्रविसर्जन करून तीव्र निषेध नोंदवला आहे. मसाजोग बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये धनंजय मुंडेला सह आरोपी करा इतक्या निष्ठुरपणे वेदनादायी मारहाण करून सरपंच संतोष देशमुख यांचे हाल केले. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी कोणालाही पाठीशी न घालता धनंजय मुंडे यांच्यावर सह आरोपी करून कठोर कार्यवाही करून पीडित देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, ही मागणी करता प्राथमिक स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्र शासन धनंजय मुंडे व वाल्मिक कराडच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी यांच्याकडून जोरदार शासनाच्या विरोधात धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आंदोलनाप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक हिरामण वाघ, नितीन रोठे पाटील, महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ, सचिव अनिल आहेर, उपजिल्हा प्रमुख विकी गायधणी, उपजिल्हा प्रमुख बळी घडवंजे, नितीन काळे, निलेश गायकवाड, राकेश जगताप, प्रेम भालेराव, वैभव पवार, अक्षय आठवले, महेंद्र बहेरे, गणेश पाटील, संतोष बोके, लकी बावस्कर, रवी नन्नावरे, सागर पाटील इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.
शिवस्नेह जय जिजाऊ अत्यंत वेदनादायी आणि मनुष्य जातीला काळीमा फासणारी घटना बीडमध्ये घडली, मस्साजोग येथे घडली. 80 दिवसापासून त्या लेकरांचा टाहो सरकारला दिसत नाही, इथल्या समाजाच्या भावना सरकारला कळत नाहीत. 80 दिवस धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायला लागले. कुठल्या भूमिकेतनं सरकार विचार करत आहेत? इतक्या क्रूरतेचं टोक गाठणारी ही अवल्याद संतोष देशमुख यांच्या शरीरावर इतकं मारल्यानंतर रॉड, गॅसचा पाईप ह्या सर्व उपकरणांचा वापर करून इतक्या क्रूरतेनं मारून त्यावर त्यांनी लघवी देखील केलेली आहे. आम्ही म्हणूनच प्राथमिक स्वरूपाचं आंदोलन धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि या महाराष्ट्र शासनावर मुतायला लावलेलं आहे. आम्ही म्हणून हे मूत्रविसर्जन आंदोलन या ठिकाणी करतोय. या भूमिकेतनं आपल्याला सांगायचं, इतक्या क्रूरतेचं टोक गाठल्यानंतर, इतकं क्रूर वागल्यानंतर यांना अजूनही पुरावे कुठले पाहिजेत? अंजनी दमानी यांच्यासोबत आम्ही आहोत, अंजनी दमा यांनी घेतलेल्या भूमिकेबरोबर आम्ही आहोत. इतक्या क्रूरतेचं टोक त्या ठिकाणी गाठलं जातं आणि इतकी अमानुष पद्धतीनं मारहाण करून आणि त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढणारी काही लोक आहेत. अहो, हा विषय जातीचा नाही हो, हा मतीचा विषय आहे आणि न्याय मिळाला पाहिजे देशमुख कुटुंबियांना. या भूमिकेतून हा महाराष्ट्र सर्वत्र रडला आहे. ज्या वेळेस आपल्या माध्यमांमधून हे सर्व फोटोज संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्येचे फोटो सर्वांच्या समोर आल्यानंतर पूर्ण महाराष्ट्र हळहळला आणि सगळ्या कुटुंबाला, ज्याला कोणाला पाजर फुटला नसेल तो निर्दयी हृदयाचा आहे. म्हणून आमचं गृहमंत्र्यांना आव्हान आहे का धनंजय मुंडेला, या धन्या मुंडेला सहआरोपी त्या खुनामध्ये केलं पाहिजे. ही आमची भूमिका आहे. आणि धन्या मुंडे पत्रकार परिषद घेऊन हे जाहीररित्या कळवतो का माझा आणि वाल्मिक कराडांचा संबंध आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन PSI ज्या कोणी तिथल्या मॅडम होत्या त्यांच्याशी हा वाल्मिक कराड संवाद साधतोय. तुमच्या माध्यमांमधून समोर आलं आहे की हे डिलीट करा, ते डिलीट करा. अरे ही कुठली मुजोरी आहे आणि कोणाच्या भरोश्यावर ही मुजोरी करताय? म्हणून महाराष्ट्राचं तुम्हाला कधी माफ करणार नाही. तुम्ही धनंजय मुंडेला सहआरोपी केलं पाहिजे. या भूमिकेसाठी हे प्राथमिक स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल. त्याचबरोबर समविचारी संघटनांना घेऊन सहआरोपी करणार आहोत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक. इको 4 व्हीलर चोरणाऱ्या 2 चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट 2च्या पोलिसांनी टिटवाळा येथे केली अटक. इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील इको 4 व्हीलर चोरणाऱ्यांना मुद्देमालासह अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट 2ला यश आले आहे. इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 2 मार्च 2025 रोजी इको 4 व्हीलर चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर गुन्ह्यांचा गुन्हे शाखा युनिट 2चे अधिकारी व कर्मचारी समांतर तपास करत असताना परिसरातील CCTV फुटेज पाहणी करून तांत्रिक विश्लेषण व माहितीच्या आधारे माहिती मिळाली की इको 4 व्हीलर चोरणारे 2 चोरटे हे टिटवाळा, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथे येणार असल्याची माहिती मिळाली. सदरची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देऊन सदरची माहिती गुन्हे शाखा युनिटच्या टीमला सांगून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. डॉक्टर समाधान हिरे, यशवंत बेंडकोडी, सुनील आहेर, अतुल पाटील, प्रकाश महाजन अशांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे टिटवाळा, जिल्हा ठाणे येथे सापळा रचून प्रभास राजू सिंग जुन्नी, वय वर्ष 27, राहणार साईराज चाळ, खजांची बाबा, दर्गा रोड, इंदिरानगर, टिटवाळा, सोनू सिंग साकुर सिंग तिलपितिया, वय वर्ष 22, राहणार आजवा रोड, एकता नगर, वडोदरा, गुजरात, हल्ली मुक्काम साईराज चाळ, खजांची बाबा, दर्गा रोड, इंदिरानगर, टिटवाळा, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे यांना पकडून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेली इको 4 व्हीलर कार क्रमांक MH15 GX0212 व गुन्हा करताना गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर मोटारसायकल क्रमांक MH04 GB7719 असा एकूण 3 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे. पुढील कारवाई इंदिरानगर पोलीस ठाणे करीत आहेत.
Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. सातपूर परिसरातील प्रबुद्धनगर येथील महिंद्रा कंपनीच्या भिंतीलगत असणाऱ्या महिंद्रा हरियाली मोकळ्या पटांगणात रात्रीच्या सुमारास आग लागली. सामाजिक कार्यकर्ते सत्यवान चक्रे यांच्या सतर्कतेमुळे आज पहाटे 2च्या सुमारास ही घटना घडली. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत चक्रे यांनी तात्काळ औद्योगिक विभागाच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. यात काही दुर्घटना झाली नसली तरी परिसरात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरगाणा एक महत्त्वाची बातमी. आंबुपाडा आश्रमशाळेच्या अश्लील वर्तन करणाऱ्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल. मुख्याध्यापक फरार, पोलिसांचा शोध सुरू. सुरगाणा तालुक्यातील आंबुपाडा बेडसे या आश्रमशाळेवर रोजंदारी महिला कर्मचारी यांच्या खोलीत रात्री अपरात्री जाऊन व महिलांशी भ्रमणध्वनीद्वारे अश्लील वर्तन तेथील मुख्याध्यापक माणिक पंडित बच्छाव यांनी केल्याचा धक्कादायक प्रकार दिनांक 1 मार्च 2025 रोजी उघडकीस आला होता. त्याबाबत अंबुपाडा येथील ग्रामस्थ व पीडित महिलांनी कळवण प्रकल्प कार्यालय कळवण येथे कारवाईसाठी निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने प्रकल्प कार्यालयातील समितीने दिनांक 4 मार्च रोजी आश्रम शाळेवर भेट देऊन चौकशी केली. त्याच अनुषंगाने पीडित महिलांनी दिनांक 5 मार्च रोजी बार्हे पोलीस स्टेशन गाठत संबंधित मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर असे की ऑगस्ट 2023 पासून ते 1 मार्च 2025 पर्यंत मुख्याध्यापक कार्यालय, दवाखाना रूम, शासकीय आश्रमशाळा आंबुपाडा या ठिकाणी तसेच भ्रमणध्वनीद्वारे व प्रत्यक्ष संशयित आरोपी मुख्याध्यापक माणिक पंडित बच्छाव याने शरीर संबंधाची मागणी केली. तसेच श्री मनास लज्जा वाटेल असे प्रकार शरीरास हात लावणे तसेच महिलांचे जबरदस्तीने कपडे काढून शरीर संबंध करण्याचा प्रयत्न केलाय. फिर्यादी व साक्षीदार हे आदिवासी समाजाचे आहेत हे माहीत असताना त्यांचा अपमान करण्याच्या उद्देशाने तुम्ही आदिवासी माझे काही करू शकत नाही असे जातीवाचक अपशब्द वापरले असल्याने संशयित आरोपी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 16/2025 भारतीय न्याय संहिता कलम 75(1)(1)(2)76 अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 चे कलम 3(1)(R)(3)(1)(w) I3(1)(w)(2) प्रमाणे बार्हे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग किरण कुमार सूर्यवंशी यांनी भेट दिली असून या घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे RT मेघा हे करीत आहेत. याबाबत पोलिसांनी माहिती दिली की गुन्हा नोंद होताच पोलीस पथक तैनात करण्यात आले असून आरोपीचा शोध जलद गतीने सुरू आहे. लवकरच गुन्ह्यातील आरोपी हा जेरबंद केला जाणार आहे. दरम्यान या धक्कादायक घटनेने तालुक्यात चिंता व्यक्त केली जात आहे.
भगूर नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराच्या समोर कचरा जाळत कचऱ्याच्या पाट्या घेऊन ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला निवेदन. भगूर येथील काल गुरुवार दिनांक 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजेला भगूरच्या सौ प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली भगूर नगरपालिकेवर गावातील महिला व नागरिकांनी भगूर नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराच्या समोर कचरा टाकून पेटवून दिला आणि त्यानंतर नगरपालिकेच्या कार्यालयात महिला व नागरिकांनी आपल्या हातात कचऱ्याच्या पाट्या घेऊन प्रवेश केला आणि कार्यालयात खाली बसून ठिय्या आंदोलन केलं. भगूर दारणा नदीलगत मंगळवार आठवडे बाजार परिसरात नगरपालिकेचा भगूर गावाचा सगळा कचरा डंप करत असतात, ज्यामुळे तिथे कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यात भर अजून अशी आहे की तो कचरा पेटवून दिला जातो आणि त्यातून अतिशय उग्र व त्रासदायक धुराची चादर संपूर्ण गावामध्ये पसरली जाते. एका आठवड्यापासून उग्र दुर्गंध पसरला आहे. सदर आग जाणून बुजून रात्रीच्या वेळी कचऱ्याला लावली जाते आणि झोपेत असताना न कळत गावातील नागरिकांना त्या धुराचा त्रास सहन करावा लागतो. आपल्या श्वासाद्वारे नागरिक विषारी धूर शरीरात घेतात. या विषारी धुरामुळे लोकांना, ज्यामध्ये लहान मुलं, मुली, महिला, तरुण व ज्येष्ठ नागरिक यांना खोकला, दम्याचा आणि फुफ्फुसाचे आजार सहन करावे लागतात. 4 किलोमीटरची हद्द भगूर गावची, परंतु जेव्हा कचऱ्याला आग लागते तेव्हा प्रशासनाला माहिती दिल्यानंतर देखील आग विझवण्याच्या अनुषंगाने तासनतास काही कार्य केले जात नाही. तर सर्वसामान्य नागरिक, स्थानिक यांना पडलेला प्रश्न असा की लोक वस्तीमध्ये भगूर नगरपालिका कचरा डंप करू शकते का? जर करू शकत नाही तर हा कचरा त्वरित उचलून घ्यावा आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी. भगूर गावातील सर्व नागरिकांची एकच विनंती आहे की आपण सदर कचऱ्याचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा आणि जनतेच्या आरोग्यासोबत जो जीवघेणा खेळ लावला आहे तो त्वरित बंद करावा, ही विनंती निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी बाईट. हा झोन नाही ना, हा कोणता झोन मध्ये येतो? त्यांचा ग्रीन झोन असू द्या, ग्रीन झोन, येलो झोन तो विषय नंतरच आहे. हे तुमचं कुठलं झोन आहे? हे कुठलं झोन आहे? त्याच्या आत नाही येत. तुमचं डम्पिंग झोन मध्ये तुम्ही कचरा डंप करा. नगरपालिकेवाल्यांनी तुमचं जे कुठली डम्पिंग झोन तुम्ही आखा त्याच्यामध्ये तुम्ही कचरा डंप करा. तुमचं तिथं झालं की मग आमचं बघू. बरोबर ना? पण तोपर्यंत काय त्यांना त्रास द्यायचा? तुम्ही दूर करायचा आणि लोकांना म्हणायचं तुम्ही दूर करताय, तुम्ही दूर करताय. त्यांचा दूर होत असेल तर तो पण विषय तुमच्याकडे आहे, ठीक आहे, पण आता ह्याचा दूरचा आधी मार्गी येते किती घाण. डॉक्टर MD डॉक्टर शेळके सरांची माझी ट्रीटमेंट आहे. मी पंचदेवी सोसायटीमध्येच राहतोय. एकदम फर्स्ट फ्लोर याच्यामध्ये आमच्याकडे सर्व खिडकी दरवाजा बंद करून मी आतमध्ये बसतो. लोकसभेची निवडणूक चाव्यानं होत्या, ठीक आहे. तुमचे कुठे भाऊ होते मुकादम, त्या सुट्टीवर होते. म्हणजे गावात आग लागली, घरं पेटून गेल्यावर तुमची गाडी येणार का आमची हे करायला? खरं हा बरं का सर, लोकसभेच्या वेळी आम्ही असं निवेदन द्यायला मॅडमकडे आलो. मॅडम म्हणे इतका कचरा आपण उचलण्यासाठी वरती कलेक्टरकडे अर्ज केलेला आहे. नगरपालिकेची एवढी क्षमता नाही की तो पूर्ण कचरा उचलेल, तो DPD बैठक होऊन तो मंजूर होईल मग तो कचरा उचलेल. हा नाही, हा विषय केव्हाच होता सर? लोकसभेची ज्यावेळी आचारसंहिता चालू होती तेव्हाच. म्हणजे मॅडम तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं होतं. भगूर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये कचऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. डम्पिंगचा काही अडचणी असल्यामुळे एका ठिकाणी कचरा टाकला गेला जातो आणि हा कचरा रात्री अपरात्री कोणी अज्ञात व्यक्ती येऊन पेटवून देतात आणि ह्याचा धूर, विषारी धूर नागरिकांना सोसावा लागत आहे. कचऱ्याचा जो प्रश्न आहे, बायफोकेशन केलं पाहिजे. ओला कचरा, सुका कचरा किंवा प्लास्टिकचा जो विषय आहे हा कुठेही बायफोकेट केला जात नाही. त्यामुळे जो पेटवलेला कचरा आहे ह्याचा अतिशय विषारी धूर गावामध्ये पसरत आहे आणि गेल्या 3-4 दिवसापासून एक विचित्र प्रकारचा दुर्गंध भगूर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये पसरला आहे. रात्रभर लोकांना झोप येत नाहीये त्या वासामुळे. खोकल्याचे त्रास, दम्याचे त्रास वाढत चालले आहेत या ठिकाणी आणि ह्याच्या निषेधार्थ आज नागरिकांनी भगूर नगरपालिकेला भेट देऊन इथे कचऱ्याची भेट नगरपालिकेला दिली गेली आहे. त्याचबरोबर जेव्हा हा कचरा पेटवला जातो तर भगूर नगरपालिकेचं काम आहे
की फायर ब्रिगेडची गाडी पाठवून ती आग विझवली गेली पाहिजे. तर कुठलीही आग विझवली जात नाही. आजूबाजूची वस्ती पेटल्यानंतर नगरपालिकेचे कर्मचारी जागे होणार आहेत का, हा प्रश्न आमचा नगरपालिकेला आज जनतेच्या वतीने विचारला गेला. त्याचबरोबर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा अंधाधुंदी कारभार, म्हणजे रात्री जेव्हा आग लागली तेव्हा कोणाला फोन करायचा कोणाला नाही, काहीच कोणाला ताळमेळ नव्हता. त्यामुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले असून नगरपालिकेचे कर्मचारी जे काम नीट करत नाहीये त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर या कचऱ्याचं काहीतरी नीट निचारा व्हावा आणि लोकांना त्रास होऊ नये, ही मागणी आम्ही आज जनतेच्या वतीने नगरपालिकेला केली आहे. आज या ठिकाणी आम्ही चर्चा केली जेव्हा नगरपालिकेच्या लोकांसोबत, त्यावेळेला असं कळण्यात आलं की डम्पिंगला जेवढा कचरा निघतो तेवढा कचरा डंप करायला भगूर नगरपालिका क्षेत्रात जागा नाहीये. तर अजून एक विषय आहे की जवळच कॅन्टोन्मेंटची हद्द आहे. पूर्वी कॅन्टोन्मेंटची हद्द भगूर शिवार खूप मोठं होतं आणि भगूर शिवारातून काही जागा कॅन्टोन्मेंटला दिली गेली होती वापरण्याकरिता, आणि त्याच्यामध्ये आज देवळाली कॅन्टोन्मेंटचं 27 हेक्टर जागा ही कचऱ्यासाठी डम्पिंगसाठी बनवलेली आहे. तर त्याच्यामध्ये 10 भगूर गावांचा कचरा तिथे डंप होऊ शकतो, एवढी मोठं क्षेत्र आहे. तर आम्ही अजून एक विनंती केली की भगूर नगरपालिकेचा कचरा जर त्या ठिकाणी काय कर असेल किंवा काय भाडं असेल ते देऊन तिथे जर डंप केला गेला तर भगूरला त्रास होणार नाही. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेला आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासकाने सादर केला अर्थसंकल्प. जिल्हा परिषदेचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे जिल्हा परिषदेवर प्रशासक नेमण्यात आले आहे. म्हणून यंदाचा जिल्हा परिषदेचा सुधारित अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे मुख्य प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांनी आज सादर केला. नंदुरबार जिल्हा झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकामार्फत अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद नंदुरबारच्या स्वउत्पन्नाचे सन 2024-25 चे रुपये 38.47 कोटी रकमेचे सुधारित व सन 2025-26 चे रुपये 40.48 कोटी रकमेचे मूळ अंदाजपत्रकास प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यता दिली. जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात मानव विकास निर्देशांकाशी संबंधित आरोग्य, शिक्षण, ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत योजनांवर विशेष भर देण्यात आलेला आहे. तसेच बांधकाम विभागांतर्गत ग्रामीण रस्ते, विशेषतः संपर्क विरहित गावांना साकव पूल, लघुसिंचन विभागांतर्गत विकास योजना, महिला व बालकल्याण विभागांतर्गत विकास योजना, समाज कल्याण, दिव्यांग कल्याण इत्यादी योजनांवर देखील निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. सदर तरतुदी करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अंदाजपत्रकात संविधानिक तरतुदी जसे 20% समाज कल्याण विभाग, 10% महिला व बालकल्याण, 20% देखभाल दुरुस्ती वर्गणी, 5% दिव्यांग कल्याण, 5% जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती अशा तरतुदी करण्याची दक्षता घेण्यात आली आहे. काही विलेजेस आहेत त्यांच्याकडे रोड नाही किंवा रोड बरोबर नाही, ती आपण प्रधानमध्ये घेतलेली आहे आणि हे 8.5 कोटी जे आहे ते आपण सुद्धा तिथे अपन देणार आहे. और उसमें सारे काम जो अपन ये सारी चीज़ों को PHC सब सेंटर और ऐसे डिस्कनेक्टेड विलेजेस के लिए हम लोग यूज़ करने वाले हैं.
दूसरा, आरोग्य विभाग में जैसे मेडिसिन की कमतरता को देखते हुए हम लोगों ने आरोग्य विभाग को भी 7,90,90,00,000 दिया है, जिसमें आपण मेडिसिन, इक्विपमेंट्स, एनकॉससाठी किंवा काही रिक्वायरमेंट जे आहे ते आपण आरोग्य विभागासाठी 7,90,00,000 दिलेले आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या आपण यावेळेस निधी दिलेला आहे, 3 कोटी दिलेले आहे. आणि FSTC जे आहे, हाऊस होल्ड टॅप कनेक्शन, या आपण प्रधानमध्ये घेणार आहे या निधीमध्ये. आणि बाकी सगळे जे आहे सर्व डिपार्टमेंटला आपण निधी दिलेले आहे. आणि यामध्ये दिव्यांग कल्याण विभाग जे आहे 5% जे होतील ते 33 लाख होतील 5% के हिसाब से, बट हम लोगों ने उसको बढ़ा के 60 लाख किया है ताकि दिव्यांग बंधुओं को हम अलग से कुछ उनके लिए कर पाए. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक. पुण्यात महागड्या गाड्या चोरून संभाजीनगरमध्ये विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. पुणे शहरातून महागड्या गाड्या चोरी करून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विक्री करणाऱ्या टोळीला सिडको पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमेश संतोष अंदुरे, आकाश विजय पगारे, रुपेश राजू नौपुते, आदित्य राजेंद्र जोशी असे आरोपींची नावे आहेत. आरोपीच्या ताब्यातून 5 लाख रुपये किमतीच्या 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस स्टेशन सिडको येथील डीबी पथकाला एक गोपनीय सूत्रधारांकडून माहिती मिळाली की कॅनॉट प्लेस या ठिकाणी 2 मुलं आहेत, तर ते भगव्या कलरची जी KTM आहे चोरीची, तर ते विकण्यासाठी येणार आहेत. तर त्या ठिकाणी जाऊन आपल्या विशेष पथकानं 10 वाजण्याच्या सुमारास जाऊन थांबले असता त्या ठिकाणी 2 मुले KTM गाडी घेऊन आलेले होते. तर त्यांना डिटेन केल्यानंतर हे कळालं की गाडी संबंधी चौकशी करण्यात आली की बाबा गाडीचे कागदपत्र असतील किंवा नंबर वगैरे व्हेरीफाय करण्यात आला, तर तो नंबर देखील चुकीचा होता. आणि त्यांना नाव वगैरे विचारलं असता त्यांनी एकाचं नाव प्रथमेश संतोष अंदुरे आणि दुसऱ्यांनी त्याचं नाव आकाश विजय पगारे अशी 2 नावं सांगितलेली होती. तर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता असं निष्पन्न झालं की त्यांनी जी KTM भगव्या कलरची गाडी चोरलेली होती ती पुणे इथून चोरलेली होती. आणि तिच्या संदर्भानं जो गुन्हा दाखल होता तो चतुर्शृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याकडे दाखल होता. त्यांच्याकडे अजून चौकशी केली असता असं समजण्यात आलं की एक नौपुते नावाचा एक व्यक्ती आहे मुकुंदवाडी मधला, तर तो हा गाड्या घेऊन येतो आणि यांना फक्त विकण्यासाठी देत असतो. तर नौपुतेकडे चौकशी केली असता त्याच्याकडे अजून 2 बुलेट आपल्याला मिळून आलेले आहेत. अशा एकूण त्याच्याकडची 1 आणि त्यांच्याकडच्या 3 अशा 4 गाड्या आपण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या हद्दीमध्ये एक चोरीची घटना घडलेली आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. भिवंडीतील CCTVमुळे नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी आणणार महेश चौघुले. महाराष्ट्र शासनाकडून भिवंडी शहराच्या सुरक्षिततेकरिता पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात 557 ठिकाणी तब्बल 1600 CCTV लावण्यात येणार असून यासाठी शेकडो किलोमीटर लांबीची केबल रस्ते खोदाई करून टाकली जात आहे. यामुळे नादुरुस्त होणाऱ्या त्यांच्या दुरुस्तीकरिता खर्च येणार आहे. त्यासाठी आपण स्वतः शासन दरबारी प्रयत्न करून निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले यांनी दिले आहे. ते भिवंडी शहरात CCTV लावताना
नुकताच बनवलेले गेलेल्या कॉन्क्रीट रस्त्याचे खोदकाम केले जात आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे। या प्रश्नावर आमदार महेश चौघुले यांनी पालिका मुख्यालयात आयुक्त अनमोल सागर यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती। सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही लावण्यासंदर्भात निवडणुकीदरम्यान वचननाम्यामध्ये उल्लेख केला होता, ती गोष्ट पूर्णत्वास जात असल्याचा आनंद नक्कीच आहे, परंतु त्यामुळे रस्ते नादुरुस्त होत आहेत। शासनाने सीसीटीव्ही लावत असताना रस्ते दुरुस्तीचा खर्च महापालिकेने करावा असे स्पष्ट निर्देश दिले आहेत। हा खर्च किमान 40 कोटीच्या आसपास जाणार आहे। पालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता त्यासाठी शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन प्रशासनाला दिले आहे। त्यासोबत सीसीटीव्ही लावण्यासाठी लावले जात असलेले खांब हे काही ठिकाणी रस्त्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या ठिकाणी तर काही ठिकाणी पाईपलाईनवर लावले जात आहेत, ते त्या ठिकाणाहून काढून इतरत्र लावावेत अशी सुद्धा मागणी केली आहे, अशी माहिती आमदार महेश चौघुले यांनी दिली आहे। विकास आराखड्याची पुनः तपासणी करावी। भिवंडीचा विकास आराखडा प्रकाशित झाला असून त्यावर सूचना हरकती मागविल्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप चौघुले यांनी केला असून विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेले भूखंड मोकळे करण्याचे अनेक मोकळ्या जागेवर सोयीनुसार नव्याने आरक्षण टाकले गेले आहे। भिवंडीमध्ये सीसीटीव्हीचा एक जाळ पसरवण्याचं जे काम होतं ते सुरू झालंय, कारण का आमची पण इच्छा होती। आम्ही जेव्हा इलेक्शनला उभा राहिलो तेव्हा मी सांगितलेलं का आम्ही पूर्ण भिवंडी सीसीटीव्ही कॅमेरे लावणार, आपल्या ह्याच्यात बघितलं असेल तर त्याच्यात आत्ता हे स्वप्न पूर्ण होते, कारण का हे गरजेचं आहे। भिवंडी असं एक शहर आहे आणि पहिले प्राधान्य पूर्ण आपल्याला दिले भिवंडीकर, म्हणजे अजून ठाण्यापिण्या म्हणजे एवढे या बाकीच्या ह्याच्यात न करता भिवंडीला चांगलं प्राधान्य दिले, म्हणून आज एक चांगलं भिवंडीमध्ये सीसीटीव्हीचं एक जाळ हे होते। किती सीसीटीव्ही बसवणार? त्यात एक 1500च्या आणि 1600च्या आसपास सीसीटीव्ही आहे। एक 560 एक स्पॉट आहे, त्या स्पॉटवर बनणार पूर्ण कोणगावपासून तर पूर्ण जे परिमंडळ 2 DCP हद्दीतलं एक सीसीटीव्हीचं एक त्यांच्याकडे होणार। त्यांचं सगळं कंट्रोल तिकडे DCP ऑफिसला राहील आणि महापालिकेमध्ये पण राहील, म्हणजे महापालिकेमधले पण काय कचरा आहे काय आहे उद्या त्यांना त्याचं येईल, दोन्हीकडनं त्याचं मॉनिटरायझर होईल कुठे कुठे काय होते। पण आता पहिले त्यांनी केलं आहे, कामं सुरू केली त्यांनी JCPने केली, म्हणून आम्ही त्याला विचारलं काय एक लाईन तर अर्धा इंच 1 इंचची टाकायची, JCPने एवढा मोठा खड्डा करून हे केला तर त्यावेळेस ते काय एका म्हणजे बोलतो ना आम्ही पोलीस डिपार्टमेंटमधून आलो हे करून आलो आहे त्या ते कोणाला यांना पण विचारलं नव्हतं महापालिकेला, म्हणून त्यांना आपण हे करून आज विचारलं। आज ते छोट्या पद्धतीने खड्डा करतात। 37 करोड तुम्ही बोलतात तसं मी विचारलं, 37 करोड रुपये त्याला खर्च आहे, याला सगळं हे करण्यापेक्षा, म्हणून आत्ता आपण ते कुठून आणणार त्याचा आपण हे प्रयत्न करू का पैसे कसे काय आणायचे, पण आज जे बनते पण आम्ही त्यांनी GR तसा काढला आहे का हा खर्च महापालिकेने करावा, म्हणून मग महापालिका पण त्याला काय करू शकत नाही, कारण का GR आला आहे आणि CCTV पण त्याच्यासाठी काय पैसे लागणार आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करी, महापालिका प्रयत्न करेल। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक। आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक। कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी काल अलिबाग येथे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती, मात्र आता या टीकेला म्हसळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेत यावर उत्तर दिले आहे। यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी नेमका पत्ता कळवा आहे अशा घोषणा देत महेंद्र थोरवे यांच्या विरोधात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे। मायनस तुम्ही कर्जत खालापूरचे आमदार असाल, पण साधा एक विचार करायला पाहिजे की सुधाकर घारे यांनी तुम्हाला किती घाम फोडला होता, अपक्ष उमेदवार होते आणि तुम्ही लोकसभेला काय केलं। सुधाकर घारे यांनी लोकसभेला जे मताधिकार द्यायचं होतं त्यांच्या मतदारसंघात जिल्हा परिषदेमध्ये चांगलं मतदान दिलं, पण तुम्ही स्वतः तिथं मतदान न देऊ शकलेत आणि तिथे ह्या लोकसभेत मायनस खालापूर आणि कर्जत मतदारसंघ होता। विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही ज्या वेळेला गद्दारी केली ती पहिले मातोश्रीवर केली,
शेतकरी कामगार पक्षामध्ये गेले आणि तिथून निवडणूक लढली आणि नंतर मातोश्रीच्या पायऱ्या चाटून परत तुम्ही शिवसेनेत गेलेत आणि नंतर उपजिल्हा प्रमुख झालेत आणि नंतर तिथून आमदार झालेत. तुमचे काळे धंदे हे जग जाहीर आहेत, ते काढायला वेळ लागणार नाही. सगळा बायोडेटा आमच्याकडे तयार आहे. वेळ पडला तो वेळेवर बायोडेटा काढू. जर आमचे नेते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील, आदित्यभाई असतील, अनिकेतभाई असतील, यांच्या बाबतीत जर कुठले अपशब्द काढले तर आता ही पत्र परिषदेत बोलतोय, पण वेळेला जर वेळ आली तर तुम्हाला ती जागा आमच्या राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी दाखवून देतील आणि तुमचे जे काळे धंदे आहेत, तुमच्या भावांनी केलेला सावंतांच्या ज्या नगरसेवकाचा हल्ला ह्याची संपूर्ण कल्पना आम्हाला आहे आणि त्यावेळेला झालेली ती त्यांच्यावर हल्ला हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि जग जाहीर आहे. ज्या वेळेला गुवाहाटीला तुम्ही पळून गेले त्या गुवाहाटीवर टेबलवर नाचताना तो तुम्ही नागडा नाच केलात तो महाराष्ट्राने उभ्या पाहिलेला आहे. या अजून काहीतरी किती गोष्टी आहेत ते फक्त झाकली मूठ आहे. 1.25 लाखाची उघडी केली तर तुम्ही संपूर्ण त्या मतदारसंघात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा फिरू शकत नाही. एवढं तुम्हाला आज महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अशी भाषा वापरणं आणि ही भाषा वापरणं हे शोभत नाही. रायगडच्या खासदार म्हणून आज जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जे कार्यक्रम माननीय सुनील तटकरे साहेब असतील, आदित्य अनिकेतभाई, हे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि ज्या रीतिरिवाज आहेत, संस्कृती आहेत, त्या संस्कृतीचं पालन पोषण साहेब करतायत आणि ते पालन करण्याची भूमिका आमच्या मतदारसंघातल्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र आम्ही करत आहोत. आणि ह्याच्या पुढं जर हे वाचाळ शब्द तुम्ही परत काढले तर आम्हाला रस्त्यावर उतरून कशा पद्धतीने आंदोलन करावं लागेल त्यावेळेस तुम्ही समजून जा. एवढं तुम्हाला ही वजा धमकी असेल असं समजा, एवढी तुम्हाला विनंती करतो. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? पनवेल सायन महामार्गावर 4चाकी गाडीला लागली भीषण आग. पनवेल सायन महामार्गावर एका 4चाकी गाडीला लागली भीषण आग. उरण फाटा येथे स्कॉर्पिओ गाडीने घेतला पेट. आगीमध्ये गाडी संपूर्ण जळून खाक. अग्निशमन दलाकडून आग विझवली, मात्र गाडीचे मोठे नुकसान. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. पनवेलकडून मुंबईच्या दिशेने जात होती गाडी. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139.
लैंगिक अत्याचार करून फरार झालेला आरोपी रेखाचित्राच्या मदतीने सापडला। नवी मुंबईतील घणसोली रेल्वे स्टेशनवर एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना वाशी रेल्वे पोलिसांनी उघडकीस आणली। अत्याचार झालेल्या तरुणीच्या मदतीने पोलिसांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचे रेखाचित्र रेखाटलेल्या रेखाचित्राला साधर्म्य असलेल्या एका व्यक्तीला कोपर खैरणे येथून ताब्यात घेतले असता त्यानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले। आरोपीला पोलिसांनी अटक करून कोर्टाने त्याला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून पोलीस आरोपीबाबत अधिक तपास करीत आहेत। याच्या रेखाचित्राबद्दल आम्हाला बातमी मिळाली की कोपरखैरणे पोलीस ठाणे या ठिकाणी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यातील आरोपी हा याचं साधर्म्य रेखाचित्राला मॅच होत असल्यामुळे आम्ही सदर आरोपीचा ज्या ओळखपट घेतली असता ती मुलींनी त्या आरोपीला ओळखलं होतं, त्यानुसार आम्ही त्या आरोपीचा ताबा घेऊन त्याला अरेस्ट केलेला आहे। हा आरोपी सध्या तरी कोपरखैरणे पोलीस ठाणे येथे एक 354 आणि 354 IPCचा एक गुन्हा दाखल आहे। रिपब्लिकन